नमः परमकल्याण नमः परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। नमः परमकल्याण नमः परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। भगवान गोपाळ कृष्ण भगवंतांचे चरणी साष्टांग नमत असो। श्री रुक्मिणी पांडुरंगांना अनंत कोटी साष्टांग नमत असो। आजचा चिंतनाचा अभंग जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा 4 चरणांचा उपदेशपर असा अभंग आहे। तुकोबाराय महाराज म्हणतात, त्याग तरी ऐसा करा अहंकारा दवडावे। त्याग तरी ऐसा करा अहंकारा दवडावे। मग जैसा तैसा राहे, मग जैसा तैसा राहे। काय पाहे उरले ते, किंवा काव्य पाहे उरले ते। अंतरीचे विषम गाढे, अजून एक प्रकार आहे, अंतरीचे विषम जाडे येऊ पुढे न द्यावे, येऊ पुढे न द्यावे किंवा येऊ पुढे नेदावे। तुका म्हणे शुद्ध मन समाधान पाहिजे, तुका म्हणे शुद्ध मन समाधान पाहिजे। त्याग तरी ऐसा करा अहंकारा दवडावे। महाराजांनी साधकांना, भगवत प्राप्तीच्या मार्गावर चालणाऱ्या सगळ्या भाविक भक्तांना भगवंताकडे जाण्याचा सोपा मार्ग सांगितला। ज्या मार्गाने गेल्यानंतर भगवंतांची प्राप्ती लवकर होते, त्या मार्गाचे विवरण तुकोबाराय महाराज या अभंगामध्ये करतात। या अभंगामध्ये आपल्याला महाराजांनी एकूण 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत। आपण एक एक गोष्ट क्रमशः पाहत जाऊ, म्हणजे भगवत प्राप्ती कशी होते त्याच्याविषयीचं हे मार्गदर्शन आहे। तसा हा अभंग हा कूट स्वरूपातला किंवा गोपनीय स्वरूपातला आहे। याच्यामध्ये खूप काही महाराजांनी सांगितलेलं आहे आणि ते आपल्याला नीट लक्षात आल्याशिवाय या अभंगाची उकल होत नाही। अभंगात वरवर सांगितलं आहे की त्याग करा, तो अहंकाराचा करा। तुम्ही जीवनाचं काव्य पहा, अंतरंगामधले विषय दूर झाल्यानंतर कसा द्वैतभाव गेल्यानंतर पुढे कसा आनंद मिळतो ते बघा, आणि शुद्ध मन ठेवलं म्हणजे समाधान प्राप्त होतं। हे त्याच्या अभंगाचा वरवरचा अर्थ झाला। पण अंतरंगामध्ये तुकोबारायांना खूप काही सांगायचं आहे। तुकाराम महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये भंडारदरा डोंगरावरती जी साधना केली, त्या साधनेमध्ये तुकाराम महाराजांच्या सांगण्यानुसार त्यांनी 100 वेळा श्री भागवताचं पारायण केलंय। तुकाराम महाराज स्वतः भागवताचं खूप अध्ययन करते झाले। शुकदेवांना गुरु मानून, ते रूपामध्ये मानून त्यांनी त्याच्या चिंतनामध्ये आपला संपूर्ण काळ व्यतीत केला आणि एक एक अंतरंगातले पटल त्यांनी मोकळे केले। आणि ते मोकळे झाल्यानंतर मग त्यांना सद्गुरूंची प्राप्ती झाली। त्याच्यानंतर तुकोबारायांना भगवंताचीही प्राप्ती झाली आणि त्याच्यानंतर तुकोबाराय फार मोठ्या पदाला पोहोचले। तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता। साधकांना आपला अनुभव समजून सांगत असताना काय करावं लागतं आणि कसं जावं लागतं ते समजून सांगतात। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कोणती, तर अध्यात्माला काही पथ्य आहेत। जसा काही रोग झाला की त्या रोगाला काही पथ्य असतात आणि काही औषधं असतात। काही रोग हे औषधाने बरे होतात, तर काही रोग फक्त पथ्याने बरे होतात। भवरोग हा असा रोग आहे की ज्या रोगाची मूळ पीठिका बघायला गेली तर अनेक जन्मांमध्ये त्याचं मूळ सापडतं। किंबहुना भागवतातले एक श्लोक आहे, कायेन वाचा मनसेंद्रिय बुद्ध्यात्मनावा अनुसृत स्वभावात। अनुसृत स्वभाव जो माझा आहे, अनेक जन्मांमधल्या जो स्वभावामुळे मला काही दुर्गुण माझ्यामध्ये आलेले आहेत। मग हे जे अनुसृत दुर्गुण आहेत हे कसे कमी होतात, आपले दोष कसे कमी होतात, त्यासाठी काही पथ्य आहे का? हे भवरोगावरती काही पथ्य आहे का? आपले तुकोबाराय महाराज हो असं सांगतात, भवरोगावरती काही पथ्य आहे। औषध आहे का? तर औषध एक रामनाम। पथ्य काय आहे, तर पथ्य त्यांनी सांगितलं। ते पथ्य सांगण्यासाठी ते आपल्याला आधी भागवतातल्याच एका कथेचा संदर्भ देतात आणि ते म्हणतात की भागवताच्या महात्म्यामध्ये जी कथा दिलेली आहे, देवर्षी नारदांना भक्ती मातेची भेट झाली। त्याला भक्ती राजसिंहासनावरती बसली होती। अनेक नद्या स्त्री रूपामध्ये तिची सेवा करत होत्या आणि तिच्या समोर 2 पुत्र लांब अंतरावरती पडले होते आणि त्यांना ते वृद्ध अवस्थेत झाले होते आणि त्यांना ती उठवण्याचा प्रयत्न करत होती। सगळ्या नद्या, त्या स्त्रिया पण प्रयत्न करत होत्या। देवर्षी नारदांनीही प्रयत्न केले,
परंतु ते 2 पुत्र उठले नाही. त्यांनी अनेक प्रकारातून प्रयत्न केले. वेदांचा उच्चार केला, गीतेचा उच्चार केला, शास्त्र सांगितलं, नाम घेतलं, थोडेसे उठले आणि पुन्हा ते निद्रिस्त झाले. त्यावेळेला आकाशवाणीने नारदांना सांगितलं की सत्कर्म कर, आणि सत्कर्म ते संत समजावून सांगतील. मग हे जे परमतत्व आहे नाही समजावून सांगतात ते संतच सांगतात. ते परमतत्व काय आहे ते सनकादिकांनी सांगितलं आणि तेच तुकोबाराय महाराज तुम्हा सर्वांना सांगतात. हा अत्यंत गूढ असा अभंग. त्यांनी सांगितलं की पथ्य काय आहे तर ज्ञान मिळणं हे अतिशय सहज शक्य आहे. वाचून, ऐकून, अनुभवातून, आचरणातून, प्रेमातून, युक्तीतून, संगतीने ज्ञान मिळतं. ज्ञान मिळायला एवढ्या गोष्टी आहेत, कारणीभूत आहेत. आपण ऐकून ज्ञान मिळतं, वाचून ज्ञान मिळतं, सत्संगातून मिळतं, युक्तीने ज्ञान मिळतं, वैराग्यातून अनेक प्रकारातून ज्ञानाची प्राप्ती होते. पण भक्तीचा तो दुसरा भाग आहे, पत्र जो आहे तो वैराग्य. तो वैराग्य बाकी इतक्या सहजासहजी प्राप्त होत नाही. त्या वैराग्याच्या शिवाय भक्ती परिपूर्णही होत नाही. जसं एक हाताची बाई असेल तर ती काय काम करेल, तशी एक हाताची भक्ती आहे ती किती माणसाला पुढे नेईल. म्हणजे भक्तीसाठी हे भवरोगातून बाहेर पडण्याचं औषध भक्ती असेल, रामनाम असेल, भगवतनाम असेल तर त्याला काहीतरी वैराग्याचं पथ्य आहे. वैराग्य म्हणजे काय आहे तर आपल्या अंतःकरणामध्ये वारंवार येणारे वासना किंवा विषय यांना संपूर्णपणे निर्बीज करून टाकणे. वैराग्य म्हणजे काय, आपल्या अंतःकरणामध्ये असलेल्या वासना आणि विषय यांना संपूर्णपणे निर्बीज करून टाकणे. म्हणजे पुन्हा त्यातून काही उत्पन्न होता कामा नाहीये. तर मग अंतःकरणामध्ये वासना आणि विषय हे कशाच्या तरी आधारावरती राहतात. त्यांना काहीतरी स्टिकिंग करायला, चिटकवायला काहीतरी एक आधार आहे. मग काय त्यांना आधार, तुकोबाराय महाराज सांगतात की यांचा आधार अहंकार आहे. आपल्यातले जे वासना आणि वेगवेगळ्या प्रकारचे विषय आहेत त्यांचा पाया किंवा त्यांचं चिटकवण्याची गोंद, त्यांचा डिंक हा अहंकार आहे. हा अहंकार लहान बाळापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत अहंकार आहे. मागे एका अभंगामध्ये आपण अहंकारावरती खूप चर्चा केलेली आहे. तीच आज पुन्हा सांगण्याची थोडक्यात आपल्याला विचार आहे की देवाने आपल्याला सर्व दिलं आणि पाठवलं, पण देवाने एक गोष्ट आपल्याला दिली नाही तो म्हणजे अहंकार. हा देवाने दिलेला नाही. अहंकाराची जोपासना आपण केली. आपल्याला आवडला, तो बरा वाटला, शॉर्टकट वाटला, आपण त्याला जपलं. तुकोबाराय महाराज आम्हाला तीच गोष्ट सांगतात भागवताच्या आधारावरती की जोपर्यंत वैराग्य येत नाही तोपर्यंत ज्ञानाला कडसडी होत नाही, म्हणजे ज्ञान ताऊन सुलाखून निघत नाही, तोपर्यंत भक्तीचं खरं वर्म हातामध्ये येत नाही. तर भक्तीचं खरं वर्म, खरं भक्तीची कृपा किंवा भक्तीचा खरा अंगीकार आपल्याला व्हावा असेल, कारण भक्ती प्राप्त झाल्याबरोबर भक्तीची दासी मुक्ती ती येणारच आहे. आणि भक्ती प्राप्त झाल्याबरोबर भक्तीच्या वरती कृपा करण्यासाठी संत आणि संतांबरोबर भगवंत हे येणारच आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी या आपोआप बाय डिफॉल्ट मिळणार आहेत तुम्हाला. पण भक्ती बाकी जरी मिळाली, संतांनी सांगितली, तरी आपल्याला अहंकाराला बाजूला करावं लागतं. मग संतांनी पुन्हा पुन्हा अहंकाराचा वारा न लागो राजसा, किंवा बाबा अहंकारांशी घनदाट, गुरुवचने फुटली पहाट, नामदेवराय महाराज म्हणतात तसं, किंवा नवला अहंकाराची गोठी विशेषे न लगे अज्ञानापाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी, माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तसं. हे अहंकाराचं सगळं फार मोठं प्राबल्य आहे. अहंकारामधूनच विकार येतात आणि अहंकाराच्या विकारातूनच मग आमच्या मागे काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर सगळे लागतात आणि त्याच्यानंतर आमचं पतन निश्चित आहे. म्हणजे तुकोबारायांना सांगायचं की हा अहंकार सगळ्यात त्रास देतो. मग ते त्या अहंकाराचा त्याग कसा करावा, कारण तुकोबाराय म्हणतात की वैराग्याचा पाया त्यागामध्ये आहे. वैराग्याचा पाया त्यागामध्ये आहे. आपण गुरूंना का मानतो, कारण गुरूंनी विशिष्ट प्रकारची जीवनशैली आचरण केलेली आहे म्हणून त्यांना आपण मानतो. दत्तात्रयांचं वर्णन काय केलं जातं तर करवीर भिक्षेला जातो, माहुर निद्रेसी वरतो. हे दत्तात्रय म्हणजे एका जागी ते राहत नाहीत, सगळीकडे जातात. आणि दत्तात्रयांचं वर्णन काय स्मर्तृगामी आहेत. स्मरण केलं की येतात. गुरूंचं वैशिष्ट्य काय तर गुरु स्मर्तृगामी असतात. मग हे जे सगळं आहे, जे पदावरती पोहोचले, वरती पोहोचले, जे परमांश झाले, या सगळ्यांच्यामध्ये वैराग्य सिद्ध आहे पहिली गोष्ट आहे.
आणि वैराग्य हे फार मोठं आहे. ते एक सोपं उदाहरण सांगितलं की चूल पेटवायची आहे ही पूर्वीची गोष्ट आहे. आता चुली राहिल्याच नाही आहेत. पण जुन्या लोकांना गोष्टी आठवतील की चूल पेटवायची असेल तर चुलीमध्ये लाकडं टाकली आणि लाकूड टाकलं जरी त्याला पेटवण्याचा प्रयत्न केला तरी चूल सी आकाराची असल्या कारणामुळे 3 बाजूनी बंदिस्त असणे एकच तोंड असल्या कारणामुळे लाकूड चटकन पेट घेत नाही. त्याला हवा जेवढा ऑक्सिजन मिळत नाही, ते पेटत नाही. त्याला काय करावं लागतं तर त्यासाठी फुंकणी नावाचं एक आपल्याला हत्यार वापरावं लागतं आणि ते फुंकणीला तोंडापाशी धरून फुंकर घालायची आणि आपल्या तोंडातून ऑक्सिजन त्या अग्नीवरती सोडायचा. त्या फुंकणीच्या हवेमुळे आतलं लाकूड पेटतं आणि मग चूल चांगली पेटते. तर फुंकणी म्हणजे काय? हे पथ्य आहे. आपल्या वैराग्याला प्रज्वलित करण्याचं पथ्य ही फुंकणी आहे. तसं वैराग्याला प्रज्वलित करण्यासाठी काहीतरी पथ्य आहे आणि ते पथ्य म्हणजे त्याग. तुम्हाला काहीतरी सोडावं लागतं. सोडल्याशिवाय काहीही मिळत नाही. ज्ञानेश्वर महाराजांचा प्रसिद्ध सिद्धांत आहे, तपे विण दैवत, दिदिल्या विण प्राप्त आणि गुजे विण हित कोण सांगे. ह्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज आम्हाला हेच सांगतात की आम्हाला काही प्राप्त करायचं असेल तर दैवताला प्राप्त करायचं तप करावं लागतं. तप करायचं म्हणजे अर्थातच दिवस रात्र त्या कामात राहायचं, म्हणजे आपण बाकीची कामं बाजूला सोडायची आहेत. मी इथे त्याग आला. तपे विण दैवत, दिदिल्या विण प्राप्त. कोणाला तरी काहीतरी आपण दिल्याशिवाय काही गोष्टी वाढत नाहीत. आणि गुजे विण हित, कोणतरी हित असल्याशिवाय संत किंवा कोणाची भेटी होत नाहीत. मग त्याग नेमका कशाचा करावा? तर आपल्याकडं आपल्या नसलेली गोष्ट आपण जी स्वतः अंगीकारलेली आहे, वाढवलेली आहे, त्या गोष्टी नावे अहंकार. त्या अहंकाराचा त्याग करा. दवडावे, आपल्यापासून दूर हुसकावून लावावं, त्याला लांब करावं. मग हा अहंकाराचं नेमकं प्राबल्य कशामध्ये आहे ह्याच्याबद्दल कधी चिंतन केलं का? तर अहंकाराचा मूळ पाया काय आहे? तर अहंकाराचा मूळ पाया जो आहे तो मूळ पाया मी आणि माझे या 2 शब्दांमध्ये आहे. तर अहंकाराचं जाज्वल्यता, प्राकटीकरण, त्याचं जास्त विस्तार होणं कसं आहे? हे मी असं आहे, मला असंच लागतं, मला कोणी वेडेवाकडं बोललेलं आवडत नाही, मला असंच गोष्टी लागतात, मला बोलवायचं ना तर मला या गोष्टी कराव्या लागतील. आला अहंकार. मी आणि माझी गोष्ट अशी आहे, आपल्याला दुसरं काय चालत नाही. मी माझे हा अहंकाराचा पहिला पाया आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावरती इतकं सांगितलं की मी माझी आईसी आठवणे विसरले जयाचे अंतःकरण, पार्था मनुष्या माझी जाण संन्यासी निरंतर. तर आम्हाला मी आणि माझे याच्यातून बाहेर पडता आलं पाहिजे. मी आणि माझ्यातून जोपर्यंत बाहेर पडत नाही तोपर्यंत वैराग्य प्राप्त नाही, तोपर्यंत अहंकार जात नाही, तोपर्यंत परमार्थाची वाटच सापडणार नाही. त्याग तरी ऐसा करा, तर त्या त्याग तरी ऐसा करा. मग तुम्ही त्याग करा म्हणून सांगतायत. अरे कसा करा? तर अहंकाराला दूर करा, हा त्याग करायला पाहिजे. त्याच्याशिवाय भगवंताची प्राप्ती होणं शक्य नाही. त्याशिवाय ज्ञानाची प्राप्ती होणं शक्य नाही. त्याच्याशिवाय भक्तीची प्राप्ती होणं शक्य नाही. त्याच्याशिवाय संतांची प्राप्ती होणं शक्य नाही. त्याच्याशिवाय भगवंतांची प्राप्ती होणं शक्य नाही. तर या आयुष्यामध्ये 2 गोष्टी सगळ्यात खतरनाक आहेत. त्या 2 गोष्टी मी आणि माझे. हा मी आहे, हे माझं शरीर आहे. हा मी आहे, हे माझं घर आहे. हा मी आहे, हे माझे पैसे आहे. हा मी आहे, हे माझं लक्झरियस लाईफ आहे. मी आहे, माझी स्ट्रॅटेजी आहे. मी आहे, माझा इगो आहे. हे मी आणि माझ्यामध्ये आम्ही अडकलेलो आहोत. पण या मी माझ्याची सावली पण आहे. हो, जसं एखाद्या व्यक्तीची सावली पडते ना उन्हात, तशी मी आणि माझ्याची एक सावली आहे, ती सुद्धा त्रास देते. ही सावली घेतली की मग एकूणच त्या मी माझ्याला दूर करता येतं. सावली कोणती आहे? तर मी आणि माझे याची सगळ्यात मोठी सावली कोणती असेल तर तू आणि तुझे. याची उलटी प्रतिमा जी पडते, म्हणजे एखाद्या नदीच्या काठी उभा असेल, तळ्याच्या काठी उभा असेल तर त्याचं प्रतिबिंब पाण्यामध्ये पडतं. ते प्रतिबिंब काय आहे? तर तू आणि तुझे. हे तू आहेस, हे तुझं आहे. हे मी आहे आणि माझं आहे. तर तू, तुझे, मी, माझे याच्यामध्ये सगळेजण सापडले. त्यामुळे अहंकार वाढतो आणि त्यामुळे तुम्हाला वैराग्य प्राप्त होत नाही. त्यामुळे तुमच्या हातून ज्ञान प्राप्त झालेलं असेल तर उपयोग करता येत नाही. त्यामुळे तुम्हाला भक्तीही करता येत नाही. त्यामुळे तुम्हाला संत मिळत नाहीत. त्यामुळे तुम्हाला भगवंतांची प्राप्ती होणं शक्य नाही. ही सगळी अशी विचित्र दशा आहे. आपल्याला इथून बाहेर पडावं लागतं. जसं एखाद्या खेळणाऱ्या माणसाला खेळ शिकवताना कोच कठोर परिश्रम त्याच्याकडे करून घेतो. त्याच्या संपूर्ण बॉडीला स्ट्रेच करतो, खूप त्याला ताणा लावतो, खूप प्रयत्न करायला लावतो, उलटं सुलटं वाकायला लावतो, खाण्यापिण्यावरती बंधनं घालतो. हे चालत नाही, ते चालत नाही, ते होत नाही, ते होत नाही.
एवढी बंधनं घातल्यानंतर मग त्याचं शरीर ते म्हणेल तसं वागायला लागतं आणि मग त्याला ते खेळात प्रावीण्य मिळतं. गमची गोष्ट अशी आहे की कोणी कोणी सांगतं की गार पाणी पिल्याने, आईस्क्रीम खाल्ल्याने, तळलेली भजी खाल्ल्याने, पकोडे खाल्ल्याने गाता येत नाही. काही काही महाभाग असतात, भजी एक प्लेट भजी खाऊन पण गाऊन दाखवतात किंवा आईस्क्रीम खाऊन पण गाऊन दाखवतात. काही काही लोक तर मला अशी भेटली की त्यांनी मला सांगितलं की आईस्क्रीम खाल्ल्याने बसलेला आवाज परत पूर्ववत होतो. यातलं खरं काय आणि खोटं काय? खरं त्याने असं होतं का? त्यातलं खरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला एखादी गोष्ट प्राप्त करायची असेल तर वैराग्याची, कठोर वैराग्याची आवश्यकता आहे. मग त्या वैराग्य तुम्हाला जर गायन प्राप्त करायचं असेल, एखादी ताकद प्राप्त करायची असेल, एखादी कला प्राप्त करायची असेल, तर वैराग्य पाहिजे. मग तुमच्या खाण्यापिण्यावरती, उच्चारणावरती, आचरणावरती, पोट्याच्या डेऱ्यावरती सगळ्यावरती कंट्रोल आला पाहिजे. तो जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मग त्या कलेमध्ये तुमचं मन जर खाण्यामध्ये अडकलेलं असेल तर पुढे जाणार कसा? त्यातून तो पुढं करणार कसा? एक प्रसिद्ध पूर्वकालीन गायिका होऊन गेल्या, मुद्दाम नाव घेत नाही, आपल्याला आपण कळेल. त्यांना 2 मुली, त्या 2 मुलीही आज खूप मोठ्या गायिका म्हणून प्रसिद्ध. त्यांच्यापैकी एकीने आता देह पण सोडला, त्या गायकाने पण देह सोडला. पण त्यांनी आपल्या मुलींना ज्यावेळेला दीक्षा दिली त्यावेळेला मुलींच्याकडून त्या माऊलीने शपथ घेवली, मी ब्रह्मचर्याचं पालन करीन तर मी तुम्हाला माझ्यातलं गायन विद्या देईन. त्यातल्या एका मुलीने शपथ मोडली तर तिला तिने गायन शिकवलं नाही, अर्धच गायन तिच्या वाट्याला आलं. दुसऱ्या मुलीने पालन केलं. आज तिचं नाव फार मोठ्या आदराने घेतलं जातं. योग्य वेळ आल्यानंतर सांगितलं तू लग्न कर, तेव्हा ती म्हणते आता लग्नाचं काय, लग्नाचा आणि गाण्याचा संबंध काय होता? तो म्हणे अगं लग्न आणि गाण्याचा संबंध फार जवळचा होता. या निशा सर्वभूतानां तशाम जागृती संयमी. ज्यावेळेला अख्खं जग झोपतं ना त्यावेळेला संयमी माणसं जागी असतात, ते रियाज करत असतात, ते प्रयत्न करत असतात, ते साधना करत असतात. विषयामध्ये अडकणारी माणसं साधना कधी करणार? त्यांना उठवणं कधी होणार? हे आपल्याला असं पटत नाही, परंतु या गोष्टी सत्य आहे. हे प्राप्त करायचं तर त्याग करावा लागतो. म्हणजे मी माझं, तू तुझं, याचंच नाव आहे, याचंच पुढचं पिल्लू आहे, ते अहंकार आहे. आणि ते अहंकाराचा त्याग केल्याशिवाय मग तुम्हाला भगवंतांच्या मार्गावरती भक्तीची प्राप्ती होणं अवघड आहे. भक्ती मिळाल्याशिवाय संती भेटी नाहीत, भक्ती मिळाल्याशिवाय संत कृपा होत नाही, संत कृपेनंतर भक्तीमध्ये स्थिरता येते आणि तत्पश्चात भगवंताची प्राप्ती आणि या जन्मामध्ये मोक्षाची निश्चित प्राप्ती होती. कारण भक्तीची दासी मुक्ती आहे, भागवताचा सिद्धांत आहे. भक्तीची दासी मुक्ती आहे आणि भक्ती हृदयामध्ये राहते, कोणाच्या? वैष्णवांच्या हृदयामध्ये राहते. त्यामुळे तिला राहायची असेल आपल्या हृदयामध्ये तर आपण वैष्णव व्हायला पाहिजे, म्हणजे या सगळ्या गोष्टीला मानलं पाहिजे. तुकोबाराय म्हणतात की तुम्ही फक्त एवढा त्याग करून बघा, मग तुमच्यात किती बदल होतो हे अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात. मग जैसा तैसा राहे, काव्य पाहे उरले ते, काय पाहे उरले ते. ते म्हणतात की तुम्ही फक्त मी माझे तू तुझे एवढं सोड आणि मग बघ तू की तुझा कल्पनांचा विस्तार आपोआप थांबलेला असेल, इमॅजिनेशन थांबलं असेल. आपल्याला माहिती ती गोष्ट, गणपती वाणी बिडी पिताना चावे नुसती काढी आणि या जागेवर बांधलेलं मिळे माडी. किंवा आपल्याला माहिती आहे की माझ्याकडे आता भिक्षा मिळाली, एवढं कणिक आहे, त्यासाठी ब्रेड तयार करीन, मग तुम्ही विकेन, मला एवढे पैसे मिळतील. आणि त्याच्यानंतर असं कल्पनेचा विस्तार करता करता मला बायको येईल, तरी माझं ऐकलं नाही की अशी लाच मारीन, सगळं पिठार जाणलं. हा जो कल्पनेचा विस्तार आहे ना, हा कल्पनेचा विस्तार ज्या क्षणी आपल्याकडे कमी होतो ना त्यावेळेला आणि अहंकार दूर झाल्यानंतर बघा तुम्ही, मग तू जसा आहेस ना तसा भगवंताला आवडतो. मग तुझे बाकी काही बदल करण्याची गरज नाही. मग जैसा तैसा आहे. संतांना चहा आवडायचा, भजी खायचे, काही काही संत बिडी ओढत होते, पण त्यांच्या संतत्वाला कुठेही बंधनं आली नाही. ती त्यांची ती सोय, ती त्यांनी त्यांची ठेवी. श्री संत गजानन महाराज एका भक्तासाठी चिली मोडली, काही फरक पडला नाही. श्री स्वामी समर्थ महाराज त्यांनी एका भक्ताच्या प्रेमाखातर ते गुडगुडी म्हणतात तो प्रकार, तो ओढला होता. हुक्का, त्याला अजून काहीतरी आजच्या भाषेमध्ये काहीतरी वेगळं म्हणतात, तर ते हुक्का त्या प्रकारात त्यांनी ते केलं. पण त्याच्यात काय बाध्य झालं? त्यांना काय अडलं? काहीही अडलं नाही. एखाद्याला शिरा खायचा वाटतो, शिरा केला की ते संतांना शिरा केला की त्यांना आनंद होतो, ते शिरा खातात. पण ते भगवंताला अर्पण करून खात असतात, त्यांना काहीही त्याचा त्रास होत नाही. कारण या गोष्टी त्यांना त्यांच्या अहंकारामध्ये आणणाऱ्या नसतात. मिळालं
उत्तम, नाही मिळालं तर त्याहून उत्तम. आमच्या धुळ्याजवळ जळगावजवळ नशिराबाद नावाचं गाव, तिथे झिपरू अण्णा म्हणून संत होऊन गेले. त्यांना फुटाणे आणि बिडी आवडायची. पण त्या फुटाणे आणि बिडीमुळे झिपरू अण्णांची जी आध्यात्मिक ताकद होती कुठेही कमी झाली नाही. झिपरू अण्णांनी ताकद केलेली. नित्यानंद स्वामींच्या बरोबरीचे ते झिपरू अण्णा पदाला पोचले होते आणि पुढच्या पदावरती संतांना पोचवण्याचं काम झिपरू अण्णांनी केलेलं आहे. तर हे तुम्ही कसे आहात तसेच राहा, फक्त तुमच्यातला अहंकार दूर करा. आणि काय पाहे उरले ते साक्षीत्वाने पहा. आता जे काही उरले ते साक्षीत्वाने. तसं घरातला दिवा कोणाच्याही मध्ये जात नाही, फक्त साक्षीत्वाने सगळ्या प्रकाशित राहतो. साक्षीत्वाने पहा. किंवा काव्य पाहे उरले ते. काव्य म्हणजे जीवनाचं उत्तम गाणं, भगवंताला प्राप्त होईल. दोन्ही शब्द काय पाहे आणि काव्य पाहे, गाथेमध्ये दोन्ही शब्द दिलेले. पाहत राहा तुम्ही की तुम्ही ज्या वेळेला तुमच्या स्थितीमध्ये अहंकार जातो तेव्हा तुम्हाला एवढी उच्चतम अवस्था प्राप्त होते की मग त्यावेळेला बाकी काहीही सोडायची गरज राहत नाही. कल्पना आपोआप बाजूला होतात. एका ठिकाणी म्हटले, कल्पना काचोळी काढली, त्रिगुणाची वेणी सोडली, चारी देहाची भक्ती साधली, परिती थोडी, पाय न सोडी, दरबार गुरूंचा झाडी, झाली बाई वेडी. तर आपोआप ही गोष्ट प्राप्त होते. तिसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय महाराज म्हणतात, अंतरीचे विषम गाढे, अंतरीचे विषय गाढे किंवा अंतरीचे विषम जाड, येऊ पुढे न द्यावे, येऊ पुढे नेदावे. हे सांगितलं की हृदयामध्ये आत्तापर्यंतचे जे द्वैतभावाचे संस्कार दृढतेने होते ते संस्काराला बाकी कधीही येऊ देऊ नका. आणि हे द्वैतभावाचे संस्कारच आपल्याला अहंकाराला घेऊन येतात. द्वैत गाढे, हा द्वैत शब्द म्हणजे मी माझे आणि तू तुझे, हेच ते द्वैत आहे. मी मध्ये अडकलेला आणि माझ्यामध्ये अडकलेला आणि तू आणि तुझ्यामध्ये अडकलेला, हेच ते नेमकं द्वैत आहे. हे हृदयामध्ये संस्काराने बसलेलं आहे, अनेक जन्मापासून आलेलं आहे. कुत्रासुद्धा आपली भाकरी सोडत नाही, तोंडातलं हाड कोणाला देत नाही. चिमणी पाखरंसुद्धा आपल्या तोंडातले पदार्थ कोणाला देत नाहीत. आम्हाला हे पाहिजे, हे माझं आहे, सोडणार नाही. यात अडकलेली लोक आहेत सगळी. तुकाराम महाराज आम्हाला ते सांगतात की अंतरीचे विषम गाढे, विषय गाढे, येऊ पुढे न द्यावे. यांना बाकी विषयाला आपल्या हृदयामध्ये द्वैतभावाचं जे दृढ संस्कार आहेत त्याला आपल्या नजरेसमोर कधीही येऊ देऊ नका. म्हणजे त्या मागच्या दाराने सुद्धा तुमच्या घरात घुसणार नाही. यासाठी या द्वैताला आपल्यापासून कायम लांब ठेवा. खूप जागा राहा, खूप सावध राहा, खूप सावध राहा. वारंवार हरिपाठ करा, वारंवार भगवंताचं नाव घ्या, वारंवार विष्णू सहस्रनाम म्हणा, वारंवार रामरक्षा म्हणा, वारंवार उच्च रवामध्ये भगवंताचं नाव घ्या, वारंवार गुरूंचं नाव घ्या, गुरु दिलेलं नाम घ्या आणि वारंवार तोंडाने म्हणा, हे प्रभो मैं आपसे भूलू नहीं, मैं आपको भूलू नहीं, मैं आपको भूलू नहीं. कारण याच्याशिवाय अंतरंगामध्ये नजरेतले द्वैतभाव, दृढ संस्कार जे आहेत ते जात नाही. हे द्वैताचे दृढ संस्कार मी माझे तू तुझे हे मागच्या दाराने गपचूप कधी येतील सांगता येत नाही. एखाद्या माणसानं सांगितलं की प्रसाद आहे म्हणून साखर खा, तुला डायबिटीस आहे, तर त्याला प्रसाद म्हणून दिला, जेवणाचं ताट प्रसादाचं दिलं तर ते खाल्ल्यानंतर त्याला खरंच साखर वाढत नाही. पण ते खात असताना मला आवडले वस्तू अजून थोडी वाढा, प्रसादातच त्याला काय होतंय, तर ते नडणार आहे. प्रसाद किती खायचा आहे? शास्त्रवचन सांगतं की ज्याच्यापासून मल तयार होणार नाही आणि ज्याच्यापासून मूत्र तयार होणार नाही इतकाच तीर्थ आणि प्रसादाचं ग्रहण करावं. प्रसाद एवढाच खावा की ज्याच्यापासून मल तयार होणार. मल शब्दाचा अर्थ लक्षात आला आपल्या? मल म्हणजे ज्याच्यापासून आपल्याला त्याज्य भाग शरीरामध्ये म्हणजे शी तयार होणार नाही. आणि तीर्थ इतकंच घ्यावं की जेवढ्या तीर्थापासून मूत्र तयार होणार नाही ते आपोआप शरीरामध्ये शोषलं जाईल. म्हणून सांगितलं की 3 पळ्या तीर्थ प्या. अकाल मृत्यू हरणम, सर्व दोष निवारणम, ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम, गुरुपादोदकम पिबेत. 3च पळ्या. पळीभर पाणी, पळीभर तीर्थ, 3 वेळा घेतले थोडं थोडं आचमनासारखं तीर्थ. त्या तीर्थाच्या योगाने शरीरामध्ये मूत्र तयार होत नाही, म्हणजे ते त्यागलं जात नाही. ते सगळं शरीर स्वीकारतं, आत मूर्त. हीच तर गोष्टीचं महत्त्व आहे. आणि याच महत्त्वाचं वर्णन तुकोबाराय महाराज आम्हाला सांगतात. प्रसाद तरी किती खावा? तर एवढा प्रसाद घ्यावा की जेवढा खाल्ल्यानंतर त्याच्या पत्याचं रूपांतर विष्ठेमध्ये होणार नाही. एवढा प्रसाद घ्यावा. आता मला आवडले म्हणून खात राहा. प्रसाद आहे देवाचा, नैवेद्य दाखवला, सगळं अन्न देवाचंच आहे.
सब भूमी गोपाल की आने दो याच्यातूनच पुढे मी आणि माझं सुरुवात होते आणि त्याच्यातूनच पुढे नंतर अहंकार वाढायला लागतो. काही लोक उजव्या हाताने प्रसाद घेतात, तो हात घालून डाव्या हाताने प्रसाद घेतात. हा अत्यंत आपण चुकलेला मार्ग तुकोबाराने आम्हाला सांगितला. अध्यात्म पुढे जायचं आहे ना, मग याची काळजी तुम्ही खूप घ्या, खूप काळजी घ्या. याची काळजी तुम्ही खूप घ्या की अंतरीचे विषम गाडे येऊ पुढे न द्यावे निदावे. हे पुढे येणार नाही, मी माझा तू तुझा, हे द्वैत परत पुढे शुद्धी येणार नाही. त्यासाठी तुम्ही प्रयत्न करत राहा. हे करण्यासाठी मागच्या चरणात सांगितल्याप्रमाणे कल्पनेची रहाटी सोडा, मग धन्य तोची योगी. जे सांगितलं तो एकनाथ महाराजांनी तीच गोष्ट सत्य लक्षात आली पाहिजे. कल्पनेची रहाटी सोडा, धन्य तोची योगी, आणि अंतरीचे विषम गाडे येऊ पुढे न द्यावे. ते पुढे येऊ देता कामा नाहीये. नजरेसमोर येऊ देऊ नका. नजरेसमोर जर आलं तर कदाचित नजर आपल्याला फसवेल आणि पुन्हा त्याचा उपभोग घेण्याचा प्रयत्न तुम्ही कराल आणि आत्तापर्यंत प्राप्त केलेले सगळं तुम्ही नष्ट कराल. सगळं तुम्ही नष्ट कराल. या गोष्टीला कधीही विसरता कामा नये. चौथ्या चरणामध्ये तुकोबाराय महाराज म्हणतात की अशा तऱ्हेने ज्याचं मन शुद्ध होतं, म्हणजे अहंकाराला दूर केलंय, मी माझ्याच्या याच्यातून बाहेर पडलेला आहे, स्वतःकडे साक्षीवृत्तीने पाहतोय आणि दृष्टीत द्वैत गेलेला आहे. 3 गोष्टी सांगितल्या. अशा रीतीने ज्याचं मन शुद्ध होतं, म्हणजे शुद्ध मन होण्यासाठी या गोष्टींची आवश्यकता आहे. अहंकाराला बाजूला करायचं आहे, मी माझ्याला बाजूला करायचं आहे, साक्षी स्वतःकडे बघायचं आहे आणि अंतरंगामध्ये पुन्हा दृष्टी येता कामा नये. असं झालं म्हणजे मन शुद्ध होतं. तुकोबाराय म्हणतात की आपलं मन शुद्ध ठेवावं अशा पद्धतीने, आणि असं शुद्ध मन झाल्यानंतर साधक आपोआप समाधानामध्ये राहतो. भगवंत जे देतो त्याच्यामध्ये अत्यंत आनंद प्राप्त करतो आणि त्या प्रत्येक क्षणामध्ये प्रत्येक भगवंतांनी केलेल्या प्रत्येक दिलेल्या अनुभवाला भगवंतांची कृपा मानून चालतो. तो कधीही या अनुभवाला मला झालेला ताप असं म्हणत नाही. जे काही मला अनुभव येतील, चांगले योत, वाईट योत, सुखाचे योत, दुःखाचे योत, चित्ती असू द्यावे समाधान, पती लक्ष्मीचा जाणत असे. हे शुद्ध मनाची लक्षणे आहेत. आणि तुकोबाराय महाराज साधकांना ते वर्णन करून सांगतात की तुमचं मन शुद्ध करा, तुमच्या मनामध्ये समाधान निर्माण करा, तुम्ही त्याग करा. त्याशिवाय वैराग्य प्रबळ होणार नाही. वैराग्य त्यागातूनच प्रबळ होतं. सगळं भोगून वैराग्य आहे हे कधी शक्य नाही. आणि तुम्हाला काय करायचं त्याग, तर अहंकाराचा त्याग करा. अहंकाराचा मूळ पाया काय आहे, तर मी माझे आणि तू तुझे, त्याच्यातून बाहेर पडा. आपल्यात ते विकार बाजू झाल्यानंतर तुम्ही आहात तसे देवाला आवडतात, तुमच्यात काहीही बदल करू नका. फक्त साक्षी रूपामध्ये तुम्ही स्वतःला पहा आणि अंतरंगामधले द्वैताचे भाव, दृढ संस्कार जे आहेत ते नजरेसमोर येऊ देऊ नका, आणि ते संस्कार पुन्हा एकदा तुम्हाला गर्तेमध्ये अडकू शकतात. त्याला तुकोबाराय म्हणतं शुद्ध मन झालं. असं शुद्ध मन ज्याच्याकडे आहे त्याला समाधान प्राप्त होतं. आणि जिथे शुद्ध मन समाधान आहे तिथे साधन आहे, तिथे वैराग्य आहे, तिथे ज्ञान प्राप्त झाली आहे, म्हणजे तिथे भक्ती आपोआप प्राप्त झाली. आणि जिथे भक्ती आहे तिथे संतही आहेत, जिथे भक्ती आहे तिथे भगवंतही आहे, आणि जिथे भक्ती आहे तिथे सगळ्यात पहिली मुक्ती आहे. या गोष्टी सगळ्या एकातेक आहेत. सुरुवात करायची झाली साखळी तोडायची, तर त्याग करा, तो अहंकाराचा त्याग करा. फार सुंदर तुकाराम महाराजांनी आम्हाला अध्यात्माचा एक मूलमंत्र सांगितला. हा अध्यात्माचा खूप मोठा मूलमंत्र आहे. जितकं रामकृष्ण नाम मनामध्ये दृढतेने धरायचं आहे, त्याची दुसरी बाजू पण ही दृढतेने धरायची आहे. आपल्याला माहिती आहे की दिवा लागतो, लाईट लागतो, करंट वाहणारी तार असते तरी लाईट लागतो. चुकीची गोष्ट आहे. एका तारेमधून विजेचा प्रवाह आणि दुसरी तार न्यूट्रल आहे. ज्यावेळेला तर दोन्ही तारा एकत्र येतात आणि त्यात एखाद्या दिव्याला लागतात तेव्हा हा करंट वाहतो, म्हणजे दिवा लागतो. तर तसं काही गोष्टी त्यागायच्या आहेत. हा अहंकार वगैरे ह्याच्यामधून भगवंताची प्राप्ती होणारं विद्युत प्रवाह आहे, आणि अंतरंगातल्या द्वैताला नष्ट करणे हे न्यूट्रल आहे. यातून भगवंताची प्राप्ती होते, तो दिवा लागतो. अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे, हरिभजना विणकाळ घालवू नको रे. त्यावेळेला विवेकाचे ठरेलं ओलं, ऐसे बोलावे बोल. तर विवेक म्हणजे काय, तर हाच. आपुल्या मते उगीचं चिखल कालवू नको रे, हे सांगितलं सोयराबाईंनी. तीच गोष्ट इथे सांगितली. आपल्याला या परमतत्वाचा अनुभव घ्यायचा असेल तर नामाच्या बरोबर अहंकाराला बाजूला काढायचा प्रयत्न करावा. म्हणून संत सांगते की राम म्हटल्यावर, राम म्हटलं की तोंड वरता,
आतले पाप बाहेर पडतं आणि म्हटलं की ओठ बंद होतात, म्हणजे ते पापाला आत जायला जागा मिळत नाहीत. म्हणजे वैराग्यही आहे आणि रामनामही आहे. त्यावेळेला अनुभव आहे की राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. हा अनुभव आपल्याला प्राप्त होतो. झालेली सेवा भगवत चरणारविंदी अर्पण करून वाणीला विश्राम देतो. विश्राम देण्यापूर्वी पुन्हा एकदा एक वचन संतांतच सांगतो की वैराग्याशिवाय भक्ती नाही आणि भक्तीशिवाय मुक्ती नाही आणि भक्तिमुक्तीशिवाय भगवंतांची आणि संतांची प्राप्ती नाही. मनाचा द्वैत गेल्याशिवाय, अहंकार गेल्याशिवाय, स्वतःला साक्षी केल्याशिवाय, मन शुद्ध झाल्याशिवाय समाधान प्राप्त होणार नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय. तसंच कृष्ण अर्पणमस्तु. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. माऊली तुकोबाराय महाराज की जय. श्री गुरु गोविंद महाराज की जय. श्री सद्गुरु केशवदत्त महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. सर्व संतन की जय जय जय. सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण.